उत्पत्ती अध्याय 3. परमेश्वर देवाने उत्पन्न केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे काय? स्त्रीने सर्पास म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्हास बरे वाईट कळू लागून तुम्ही देवासमान व्हाल. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यात मनोहर आणि शहाणपणाच्या प्राप्तीस इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसही दिले व त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहो असे त्यास कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टनी केली. यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा शब्द त्यास ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीस पडू नये म्हणून आदाम व त्याची स्त्री ही बागेतल्या झाडांच्या आड लपली. परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा शब्द ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून बिहून लपलो. देवाने म्हटले, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ खाऊ नको अशी मी तुला आज्ञा दिली होती त्याचे फळ तू खाल्ले काय? आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. परमेश्वर देव त्या स्त्रीस म्हणाला, हे तू काय केले? स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुवळ घातली म्हणून मी ते खाल्ले. तेव्हा परमेश्वर देव सर्पास म्हणाला, तू हे केले म्हणून सर्व ग्राम पशु व वंचर याहून तू शापग्रस्त हो. तू पोटाने चालशील आणि जन्मभर माती खाशील. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापील. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. तो स्त्रीला म्हणाला, तुला बहुत दुःख होईल व गर्भधारणेचे क्लेश होतील. तू क्लेशाने लेकर प्रसवशील, तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझवर स्वामित्व चालवेल. आदामास तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकले आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले, म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू जन्मभर कष्ट करून तिचा उपज खाशील. ती तुला काटे व कुसळे देईल. तू शेतातले पीक खाशील. तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील, कारण तिथून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले, कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय. परमेश्वर देवाने आदाम व त्याची स्त्री यांसाठी चर्मवस्त्रे करून त्यास लेवविली. मग परमेश्वर देव म्हणाला, पहा, मानवाला बरे वाईट कळू लागून तो आमच्यामधला एका समान झाला आहे. तर तो आपला हात जीवन वृक्षाला लावून त्याचेही फळ काढून कदाचित खाईल व सर्व काळ जिवंत राहील. यास्तव ज्या भूमीतून त्यास निर्माण केले होते तिची लागवड करावी म्हणून परमेश्वर देवाने त्यास एदेन बागेतून बाहेर काढून लाविले. देवाने मानवास बाहेर घालविले आणि जीवन वृक्षाकडे जाण्याच्या मार्गांची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्व भागी करूप व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेविली.